नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ पौर्णिमेचं हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप चांगलं मानलं जातं. या दिवशी पौर्णिमेचं व्रत करून चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देण्यास खूप जास्त महत्त्व दिले आहे. या वर्षीची माघ पौर्णिमा खास आहे, कारण या दिवशी रविपुष योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते. माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 1 फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी 5:53 सुरू होईल. ही तिथी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर 3:39 संपेल. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजीच माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दान पुण्य केले जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला तीळ, ब्लँकेट, वस्त्र, तूप, फळं आणि अन्न यासारख्या वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केलं जातं. माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते. माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:46 उगवेल. चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. पौर्णिमेच्या दिवशी व्रत कथा वाचणं किंवा ऐकणं खूप महत्वाचं आहे. असं केल्याने व्रताचं पूर्ण फळ मिळतं. माघ महिना हा दान धर्मासाठी खूप महत्वाचा मानला जातो. या महिन्यात केलेलं स्नान, दान, जप, तप यांचं फळ अक्षय मिळतं. माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धनधान्याची कमतरता राहत नाही आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. हा दिवस माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. कारण या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते. जो भक्त श्रद्धेने तिची सेवा आणि उपाय करतो त्याच्यावरती धनधान्य आणि समृद्धीचा वर्षाव करते. त्यामुळे माघी पौर्णिमेला काही विशेष उपाय करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहू शकतो. तर उद्या सकाळी माघी पौर्णिमेला घराच्या उंबरठ्यावर एक विशेष वस्तू ठेवायची आहे. असं केल्याने घरात लक्ष्मीचं आगमन वेगाने होतं, 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपतं आणि घरातील मुलांचं, पतीचं आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन उन्नतीच्या मार्गावर जातं. एकाच रात्रीत आयुष्याचं सोनं होतं. तर ही वस्तू कोणती आहे आणि ही उंबरठ्यावर कधी ठेवायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर हा उपाय उद्या रविवारी माघी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या आधी करायचा आहे आणि हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा आशीर्वाद कायम टिकून राहील आणि घरातील अडचणी कमी होताना तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर उद्या सकाळी 12 वाजण्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर ही एक खास वस्तू ठेवायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी अजून काही सेवा आणि साधे सोपे असे उपाय करायचे आहेत. माघी पौर्णिमा दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी मानले जातात आणि पौर्णिमा तर देवी लक्ष्मीची तिथी मानली जाते. त्यामुळे या दिवशी केलेल्या उपायांमुळे धनसमृद्धी आणि सुखाचे मार्ग अधिक सहज उघडतात. जर तुम्ही उद्या सकाळी हा उपाय घरात केला तर तुमच्या घरात जी काही किरकोळ भांडणं, तणाव आणि नकारात्मकता किंवा आर्थिक अडचणी सुरू होत्या त्या कमी होत जातील आणि तुमच्या घरात प्रसन्नता आणि शांतता जाणवू लागेल. अनेकदा आपण पाहतो की काही घरांमध्ये पाऊल टाकताच खूप छान, शांत आणि सकारात्मक वातावरण वाटतं. पण स्वतःच्या घरात परतल्यावर अचानक चिडचिड, आळस किंवा नकारात्मक विचार येऊ लागतात. अशा वेळी आपल्याला वाटतं की घरावर नजर लागलेली आहे, नकारात्मक ऊर्जा आहे किंवा काहीतरी अडथळा निर्माण झालेला आहे. पण माघी पौर्णिमेला हा उपाय केल्यावर घरातील नकारात्मकता कमी होऊ लागते, ऊर्जा संतुलित होते आणि घरात नेहमीच बरकत टिकून राहते. घरात काम करण्याची इच्छा वाढते, मन हलकं वाटू लागतं आणि लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहते. आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात, पैसे येण्याचे मार्ग उघडू लागतात आणि संपूर्ण कुटुंबाला भाग्याची साथ मिळू लागते. हा उपाय इतका प्रभावी आहे की घरातील सर्व सदस्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात, मुलांचे आणि पतीच्या कामामध्ये यश वाढते, अनेक दिवसांपासून अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात. कारण फक्त पैसे मिळणं किंवा मिळवणं
एवढंच महत्वाचं नसतं तर लक्ष्मी घरामध्ये टिकून राहण्यासाठी घरातील वातावरण शांत, सकारात्मक आणि प्रसन्न असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. ज्या घरात शांतता आणि सामंजस्य असतं तर त्या घरातच लक्ष्मीचा स्थिर वास होतो. पौर्णिमेच्या दिवशी ऊर्जा विशेष सक्रिय असते आणि त्यातही पुष नक्षत्र असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत. उलट त्याचं फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं. तर हा उपाय घराच्या मुख्य दरवाजाच्या संबंधित आहे, कारण मुख्य दरवाजातूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. आपल्या घरात कोणती ऊर्जा घरात यावी हे आपणच ठरवू शकतो आणि म्हणूनच हा उपाय उद्या माघी पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजावर करणं अत्यंत महत्वाचं आहे. उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आधी हा उपाय केल्यावर तुमच्या घरातील वातावरणामध्ये बदल तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या माघी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. आपलं घर जे आहे तर ते देखील तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. आता घर स्वच्छ करताना तुम्हाला बऱ्याच वेळेला आपल्या घराचा मुख्य दरवाजापासून तो शेवटचा कोपरा असतो तिथपर्यंत आपण झाडू मारून नेत असतो. पण असं न करता आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर तिथूनच आपल्याला झाडू हा मारत मारत घराच्या मुख्य दरवाजापर्यंत आणायचा आहे आणि तिथून आपल्या घरातला कचरा भरून घराच्या बाहेर जो आहे तर तो टाकायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील असणारी जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जाते आणि घरात फक्त याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी याच पद्धतीने झाडू मारायचा असतो. आता सर्वप्रथम झाडू मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व दिले जाते. स्नान करून झालं की स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे किंवा तुम्ही फक्त हळद टाकली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर जे हळदीचं पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचा आहे. त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तो तुम्हाला पुसून काढायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल. एखादी मातीची पणती घ्या किंवा एखादा धातूचा दिवा घ्या आणि त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे किंवा तेल किंवा तूप त्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा दिवा लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी तुमची उजवी बाजू असणार आहे तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर पहा, तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन करू नका, पण अमावस्या आणि पौर्णिमेला उंबरठ्यावरती हळदीचे लेपन आवर्जून करायचं असतं, कारण त्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिच्या कृपेने घरातील नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य, अलक्ष्मी ही आपल्या घरातून दूर जाते. आणि म्हणून उंबरठ्यावरती हळदीचे लेपन तुम्हाला करून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा तुम्ही गंगाजल टाकून त्याची पेस्ट बनवू शकता आणि उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचं तुम्हाला त्यावरती त्याचा गंध तयार करायचा आहे. हा गंध तयार केल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती तिथे जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे तर तिथे उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना मधले 4 बिंदू आणि बाजूच्या 2 दंडक रेषा सुद्धा तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत, कारण ते स्वस्तिकच्या मर्यादा मानले जातात आणि जर असे अर्ध स्वस्तिक आपण काढलं तर अपूर्णच त्याचं आपल्याला कुठलंही शुभ फळ प्राप्त होत नाही. त्यानंतर आपल्याला त्याच कुंकवाने आपल्या उंबरठ्याच्या अगदी मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. तर जो गंध आपण स्वस्तिक काढण्यासाठी बनवला होता तोच कुंकवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण कलश पूजन करत असतो तर त्या कलशावरती आपण जी 5 बोटं ओढत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला 8 बोटं जी आहेत तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या
उंबरठ्याच्या मधोमध ओढायचे आहेत. देवी लक्ष्मीच्या कृपेने मानवांना संपत्ती, समृद्धी आणि आनंद मिळतो. देवी लक्ष्मीची 8 वेगवेगळी रूपं आहेत, ज्यांना अष्टलक्ष्मी म्हणतात. अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मानवी समस्या दूर होतात. कुंकवाची ही बोटं ओढत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर कुंकवाचं एक बोट ओढल्यानंतर तुम्हाला आदिलक्ष्मी, त्यानंतर दुसरं बोट ओढल्यानंतर तुम्हाला धनलक्ष्मी, तिसरं बोट ओढल्यानंतर गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी, वैभवलक्ष्मी अशी तुम्हाला 8 नावं घेऊन अष्टलक्ष्मीची 8 प्रतीक आहेत तर ते काढायचे आहेत. 8 रेषा आहेत तर ते तुम्हाला द्यायचे आहेत. किंवा तुम्ही कुंकवाचे 8 ठिपके सुद्धा उंबरठ्यावरती दिलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुंकवाची बोटं जी आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत. आणि ही 8 बोटं ओढल्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. जर माघी पौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व संकट, अडचणी, दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी, आरोग्य, ज्ञान आणि यश हे आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदी, कुंकू, अक्षदा, लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि जिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्यावरती सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिथे तुम्हाला लाल फूल अर्पण करायचं आहे. स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याच कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम श्रीम नमः हा मंत्र कुंकवाने लिहायचा आहे आणि त्या स्वस्तिकची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. ही सगळी पूजा तुम्हाला उंबरठ्यावरती करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर एक छोटीशी रांगोळी सुद्धा काढायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि हा देखील आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तिथे ठेवायचा आहे. संपूर्ण दिवसभर ही चणा डाळ तिथेच राहू द्यायची आहे आणि सायंकाळी तुम्ही 4 वाजल्यानंतर ती चणा डाळ उचलून घ्यायची आहे आणि तो गूळ आणि चणा डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. या दिवशी गाईला चणा डाळ आणि गूळ खाऊ घालण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी गाईची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने हा चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे. पण खाऊ घालण्याआधी तुम्हाला सर्वप्रथम काही वेळासाठी उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅस शेगडीवर किंवा गॅस शेगडीच्या पाठीमागे जिथे कुठे जागा असेल तर तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे. कारण स्वयंपाकघर हे आपल्या अन्नपूर्णा मातेचं स्थान आहे आणि जिथे अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते तिथे साक्षात आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करत असते आणि जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो तिथे माता लक्ष्मी सुद्धा आपोआप वास करत असते. आणि म्हणून आपल्या स्वयंपाकघराची पूजा या दिवशी आपण अवश्य केली पाहिजे. छान कुंकवाने स्वस्तिक काढा. स्वस्तिकची सुद्धा तुम्हाला हळद, कुंकू वाहून पूजा करायची आहे. तसेच एक दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. तुळशीचं वृंदावन असेल तर तिथे काढा किंवा बाजूला कुठे जागा असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून तुळशीजवळ एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे. कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला या दिवशी स्वस्तिक सुद्धा तुळशीजवळ काढण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या देवघराची जी मागची बाजू असते तर त्या मागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक काढल्याने घरामध्ये कधीही धनधान्य, संपत्ती, पैसा हा आपल्याला कमी पडत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला माघी पौर्णिमेला हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आवर्जून काढायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी व्रताला खूप जास्त महत्त्व आहे. तर असं म्हटलं जातं की आपण व्रत केलं तर आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी, संकट, अडचणी यांचा त्याग होतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. म्हणून घरातील एका तरी सदस्याने या दिवशी व्रत जे आहे तर ते आवर्जून करावं. त्याचं आपल्याला अधिक पटीने पुण्य प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील सर्व अडचणी, संकट दूर होतात. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धनसंपत्ती, ऐश्वर्य लाभते. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद.